पोहायला गेलेल्या कैलासचा मृतदेह अखेर 24 तासांनी सापडला। ओम साई फाउंडेशनच्या शोध कार्याला यश। जळगाव जामोद तालुक्यातील निभोरा बुद्रुक येथील 24 वर्षीय कैलास खंडारे हा युवक आपल्या 8 मित्रांसह गोराळा धरणामध्ये पोहायला गेला होता। गोराळा धरणात पोहताना खोलवर गेला। सोबत असलेल्या मित्रांना पोहता येत नव्हतं, म्हणून काठावरच अंघोळ करत होते। कैलास धरणाच्या पाण्यामध्ये बुडत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला वाचवणं मित्रांना जमलं नाही। त्यामुळे कैलास धरणामध्ये दिनांक 22 ऑक्टोबर रोजी बुडाला होता। दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी ओम साई फाउंडेशन नांदुरा खामगाव बुलढाणा रेस्क्यू टीमनं शोध घेतला असता गोराळा धरणात बुडालेल्या कैलास खंडारे या तरुणाचा मृतदेह अखेर 24 तासानंतर ओम साई फाउंडेशनच्या टीमला मिळून आलाय। ओम साई फाउंडेशन विलास निंबोळकर अध्यक्ष, दुर्गेश तायडे, नितीन ठाकरे, कृष्णा वासोगार, राम इंगळे, राहुल निमकर्डे, किसना बोंद्रे, विष्णू धांडे, आश्विन फेरण यांनी मृतदेह शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतले। यावेळी तहसीलचे कर्मचारी, सुनगाव बीटचे जमदार इरफान शेख, संदीप रिंडे यांच्यासह सुनगाव, निभोरा बुद्रुक आणि परिसरातील गावकरी धरणावर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी घटनास्थळावरून ओम साई फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेनं कैलासचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता। पोलीस स्टेशनला अविनाश पारसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलिसांनी वर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक शेख इरफान आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंडे करत आहेत।